माझ्यासमोर आत्ताच एक नाव आलेलं आहे. त्यांची ओळख नावातच आहे. अवघ्या पंढरीचा पांडुरंग त्यांच्या नावामध्ये विसावलेला आहे. असे आमचे विठ्ठल देशमुख. जोरदार टाळ्यांच्या गडगडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि त्यांची ओळख मला वाटतं ते स्वतः माझ्यापेक्षाही चांगली करून देऊ शकतात. त्यामुळे मी त्याच जोशपूर्ण वातावरणात मी विनंती करतोय विठ्ठल देशमुख यांना स्टेजवर यायचं आणि आपण जोरदार टाळ्यांच्या गडगडाटामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. हॅलो, आवाज ऐकू येतोय? अच्छा, नमस्कार. मी विठ्ठल देशमुख. माझी कंपनी आहे छोटीशी, सहस्रार प्रोजेक्ट्स म्हणून. तर त्याच्या थ्रू मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट वगैरे करतो. मी काय अजून फार मोठा माणूस वगैरे नाही आहे, वयाने फक्त मोठा झालो आहे, दॅट इज शुअर. आता 40 वर्ष, म्हणजे मार्केटिंगच्या भाषेत 4 डिकेड्स ऑफ एक्सपिरियन्स वगैरे असं म्हणतो. पण तरीसुद्धा अजूनही मी स्वतःला टॉडलर समजतो आणि अजून बरंच काही शिकायचा प्रयत्न करतो. नवीन लोकांना आपल्याकडनं जेवढं काही देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीने प्रोजेक्ट मॅनेजमेंट करतो. तसंच एक मी आता अशातच एक आपल्या सगळ्यांना सपोर्ट करता येईल किंवा ओव्हरऑल आपल्या फ्रॅटर्निटीला ऑल ब्रँचेस ऑफ इंजिनिअरिंग ऑर मॅनेजमेंट वॉटर मे बी, त्यांनासाठी मी एक भारत युनिटी अँड रुर्बनॉमिक्स डेव्हलपमेंट फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन काढलं आहे. त्यात ट्रेनिंग प्लेसमेंट, त्यानंतर ॲप्लाइड रिसर्च आणि इन्क्युबेशन असे काही पार्ट्स घेतलेले आहेत काही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. आणि मग आपल्या काही ह्याच्यासाठी पॉईंट्स आपल्या सगळ्यांसाठी तयार केले होते, तर तेही तुम्हाला सांगतो. त्याप्रमाणे थोडाफार माझ्याकडनं जे काही मला अनुभव आला आहे त्याचा थोडाफार तुम्हाला मार्गदर्शन होऊ शकेल. मगाशी जसं ते तांबडे साहेब म्हणाले त्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा आपण माणूस आहोत, ह्युमन बिईंग्स. अगदी तुम्हाला शॉर्टमध्ये पॉईंट सांगतो. आय एम ट्राईंग टू टिंकर युअर ब्रेन्स. आय एम नॉट गोइंग टू टेल यू एनिथिंग. फक्त मी तुमच्यासमोर काही प्रश्न ठेवतो, त्याच्यावर तुम्ही तुमचे विचार करा, उत्तरं शोधायचा प्रयत्न करा. यू विल गेट समथिंग इन युअर लाईफ. तर पहिला प्रश्न म्हणजे आपण माणूस आहोत, तर ह्युमन बिईंग्स म्हणून आपला पर्पज ऑफ द लाईफ काय हा विचार करा. त्यानंतर ॲज अ इंजिनियर ऑर ॲज अ सिव्हिल इंजिनियर आपला पर्पज काय. मी हा नेहमी सगळ्यांना पॉईंट सांगतो की आपला पर्पज काय, आपण नेमकं काय करतो आणि काय करायला पाहिजे. ह्या पद्धतीने जर थोडासा विचार केला तर आपल्यात बराचसा फरक पडतो कामात, ॲप्रोचमध्ये. बेसिक आपला ॲप्रोच बऱ्याचदा चुकतो. आपल्या इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला ह्युमॅनिटीज किंवा हे बाकीचं काही शिकवलं जात नाही. तर आपली बऱ्याचदा जी कुठला तो एक ब्रेनची साईड असते, बिहेवियरल सायन्स वगैरे, ती मला माहीत नाही कुठली साईड असते, ते उजवी का डावी कुठली तरी असेल, तर ती काही डेव्हलप होत नाही. इंजिनिअरिंग साईड डेव्हलप होते आणि बाकीची डेव्हलप होते. तर त्या दृष्टीने थोडासा माणूस प्लस ॲज अ सिव्हिल इंजिनियर दोन्ही ह्याचे पर्पज शोधायचा प्रयत्न करा. तो महत्त्वाचा प्रश्न. त्यानंतर आता करिअरच्या ज्या लाईन्स, आता खूपच कॉम्पिटिशन वाढली, ॲट द सेम टाईम तुम्हाला तितक्याच अपॉर्च्युनिटीज पण आहेत. तर ह्या दृष्टीने काय, तर करिअरला आपल्याला आपण स्वॉट ॲनालिसिस जर केलं, स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट, हे ॲनालिसिस करा. मराठीत करा, हिंदीत करा, इंग्लिशमध्ये, ज्या लँग्वेजमध्ये जमल त्याच्यात करा. पण लिहून काढा आपल्या स्वतःच्या स्ट्रेंथ्स काय, विकनेसेस काय, आपण स्ट्रेंथ्स वाढवू कशा शकतो, आपण विकनेसेस कमी कसे करू शकतो, अपॉर्च्युनिटीज काय आहेत आपल्याला, थ्रेट्स काय आहेत, हा सगळ्याचा अभ्यास करा. आणि त्याप्रमाणे जर काही केलं तर तसंच आता तुम्हाला सायकोमेट्रिक टेस्ट असतात किंवा कॉम्पिटन्सीज म्हणजे काय ह्याचा पण अभ्यास करा. जस्ट तुम्ही आता यू आर लकी पीपल टू हॅव सो मेनी थिंग्स ऑन द नेट. तुम्ही जस्ट टाकलं तरी तुम्हाला कळेल की इंजिनिअरिंग कॉम्पिटन्सीज किंवा मॅनेजरियल कॉम्पिटन्सीज काय असतात, त्याचा थोडासा अभ्यास करा. त्याप्रमाणे आपल्यात स्वतःत काहीतरी बांधवायचा प्रयत्न करा. नॉट ओनली ॲज अन इंजिनियर वी हॅव टू बी सक्सेसफुल ॲज अ ह्युमन बिईंग, ॲज अ मॅनेजर, ॲज अ लीडर, सो मेनी हॅट्स यू हॅव टू वेअर इन युअर लाईफ. सो दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. त्यानंतर मिनिमम बेसिक कॉम्पिटन्सीज काय लागतात आपल्याला, आपण जर जाऊन साईटवर किंवा ऑफिसमध्ये काम करायचं, याचा एक थोडासा अभ्यास करा. हा खूप मोठा प्रश्न येतो. मी फक्त माझ्या इंटरव्ह्यूमध्ये पहिला प्रश्न एकच विचारतो, वॉटर सिमेंट रेशो म्हणजे काय आणि तो किती असावा, आणि मग ते झाल्यानंतर म्हणतो की पाणी किती घालतो, एवढंच विचारतो. माझा इंटरव्ह्यू मॅक्सिमम 3 ते 5 मिनटं चालतो. मी जवळपास 10,000 इंटरव्ह्यू घेऊन झाले असतील आणि 1001 लोक माझ्याकडे काम करून गेले असतील अंडर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ऑफकोर्स. पण मी हे बघतो की आपण बेसिक कॉम्पिटन्सीज बऱ्याचदा विसरतो किंवा डेव्हलप करत नाही, उत्तर द्यायला घाबरतो, असे बरेचसे प्रश्न असतात. तर हे थोडेसे सॉर्ट आऊट करत या. आता हे तुम्ही ऑफकोर्स सगळे सिनियर इंजिनियर्स आहेत म्हणून तुम्हाला ॲप्लिकेबल नाही, मला मान्य आहे, पण
हेच तुम्ही तुमच्या ज्युनियर्सला सांगू शकता. यू कॅन बिकम द ट्रेनर्स अँड मेंटर्स फॉर युअर ज्युनियर इंजिनियर्स. त्यानंतर पहिले 10 वर्ष आपले टेक्निकल असतात, नंतरचे 5 ते 7 वर्ष मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर लिडरशिप रोल होतो. तर पहिल्यांदा तुम्ही टेक्निकल अँड टेक्नॉलॉजी दोन्ही शिका. आता नवीन काळात IT बेस्ड काय ॲप्लिकेशन असतील त्याला फक्त टेक्नॉलॉजी म्हणलं जातं. मला कळलं नाही अजूनपर्यंत की फक्त त्यांनाच का टेक्नॉलॉजी म्हणतात, आपल्याला का म्हणत नाही, अजूनपर्यंत माझ्या पुढं पडलेला प्रश्न आहे. एनिवे, म्हणजे आपल्याला इतर सगळ्या इंजिनिअरिंग लाईन्सला ते नॉन टेक्निकल म्हणतात, असा प्रकार झाला. इट्स ओके. पण आपण दोन्ही गोष्टी बघून पुढे जायला पाहिजे. पहिल्या 10 वर्षात, पुढच्या 5 ते 7 वर्षात तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर लिडरशिपसाठी सगळ्यात महत्त्वाचा एकच गुण आहे, तो म्हणजे प्रिसाईज कॉन्साईज कम्युनिकेशन, रिटन अँड ओरल अँड लिगल कम्युनिकेशन, रिटन अँड ओरल. इट्स मोस्ट इम्पॉर्टंट, अटमोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर हे एक पहिल्यांदा थोडंसं बाणवायचा प्रयत्न करा. त्यानंतर IT बेसचं मी तुम्हाला सांगितलं. कन्स्ट्रक्शन, आता एक नवीन ट्रेंड आला आहे, इंडस्ट्री 4.0 म्हणलं जातं, इंडस्ट्रीचं 4th रिव्होल्युशन. तसंच ते त्याचीच एक भ्रष्ट कॉपी आपल्या डोक्यावर मारल्या ती कन्स्ट्रक्शन 4.0. आणि ब्रिटिश पीपल जनरली त्यांना जगभर नवीन नवीन ट्रेंड आणायची सवय आहे. चांगली गोष्ट आहे. पण प्रॉब्लेम काय येतो की ते त्यांची हॅट आपल्या डोक्यावर घालायचा प्रयत्न करतात, ॲज दे हॅव डन अर्लियर ऑल्सो. सेम थिंग दे आर डुईंग. ते BIMला फक्त कन्स्ट्रक्शन 4.0 असं समजतात. असं नाही आहे. कन्स्ट्रक्शन 4.0 हा शब्दच एक कुठून तरी कॉपी मारलेला आहे. मग त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट असावेत, काय नाही, ह्याचा आपण आपला अभ्यास करा आणि त्याप्रमाणे पुढे या. फक्त कुणाच्या तरी नादाला लागून हेच शिकलं पाहिजे, ते शिकलं असं करू नका. त्याच्याऐवजी तुम्ही त्याचा तौलनिक किंवा कम्पॅरेटिव्ह अभ्यास स्वतः करा आणि त्याप्रमाणे कन्क्ल्युजनला या की आपल्याला हे योग्य आहे का नाही. दॅट्स इम्पॉर्टंट थिंग. त्यानंतर वेगवेगळ्या लाईन्स तर तुम्हाला माहिती आहेत. इन्फ्रा लाईनवर तर तुम्ही सगळे सिनियर आहात म्हणून तुम्हाला सांगायची गरज नाही. फंक्शन्सही माहिती आहेत. लायझनमध्ये कुणी नसेल तर लियाझनमध्ये जा, कारण त्याला पण खूप चांगला डिमांड आहे. त्यानंतर प्रोक्युरमेंट, रिस्क, डेटा, ह्या अशा नवीन खूप वेगवेगळ्या लाईन्स आता येतात. त्यामध्ये आपली लोकं नसल्यामुळं आपली लाईन बऱ्याचदा आपल्या हातात नसते, इतर कोणीतरी आपल्याला डिक्टेट करतं. तर बेटर वे 10 वर्षाच्या एक्सपिरियन्सनंतर सुद्धा इकडून तिकडं कुठंतरी उडी मारायला हरकत नाही. आपले स्वतःचे इनेट क्वालिटीज काय बघून, काय आपल्या कॉम्पिटन्सीज आहेत हे बघून कुठंतरी इकडं तिकडं फिरायला हरकत नाही. कारण म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात येतील. आपले सगळे फंक्शन्स जोपर्यंत सिव्हिल इंजिनियर्ड होत नाहीत तोपर्यंत आपली लाईन आपल्या हातात येत नाही आणि तोपर्यंत वी आर गोइंग टू गेट डिक्टेटेड द टर्म्स बाय द अदर पीपल. स्टील आय एम गेटिंग डिक्टेटेड ॲट दिस स्टेज अँड एज ऑल्सो. आय नो दॅट. तर त्या दृष्टीने हे लक्षात ठेवा. हा आपण सगळ्यांनी मिळून केलेला प्रयत्न असेल तर ते शक्य आहे. त्यानंतर ओव्हरसीज मार्केट. 10 ते 15 वर्ष ज्यांना एक्सपिरियन्स चांगला आहे, ज्यांना खूप कॉन्फिडन्स आहे, त्यांनी ओव्हरसीज मार्केटला जायला हरकत नाही. गल्फला प्रचंड प्रमाणावरती आपल्या चौपट पाचपट त्यांचं बजेट इन्फ्राचं आहे. त्यासाठी ह्या पण गोष्टी वाचा. सगळ्या जगातल्या सगळ्या कंट्रीजचे बजेट्स वाचा इन्फ्राचे. त्यानंतर सगळ्या कंट्रीजमध्ये कुठं कुठं इझिली जाता येतं ते बघा. अभ्यास करा ह्या गोष्टीचा आणि जायचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हेंचर आउट. डझंट मॅटर. सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होतात बनतात, फॅमिली वगैरे. तसंही आपण फॅमिलीबरोबर नसतोच, घरात असूनही नसल्यासारखेच असतो. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा, एक महत्त्वाचा गोष्ट लक्षात घ्या, बाहेर काय चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळतात. कारण बाहेर जाऊन आलं की 1-2 शिंग फुटल्यासारखे होतात आपल्याला. त्यामुळे इथं चांगले अपॉर्च्युनिटी, हा एक फायदा होतो आणि एक आपल्याला एक्सपोजर पण मिळतं. तसंच USचं बजेट आपल्या 100 पट मोठं आहे इन्फ्राचं पुढच्या 10 ते 15 वर्षाचं. तर USला पण खूप चांगला डिमांड आहे. अजूनही ज्याची कंडिशन आहे, ज्याला जमू शकेल, थोडा पोटाला स्वतःला चिमटा काढून MS इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग केलं USला जाऊन. एस्पेशली आता आज माझ्या मते मुली कुणी किंवा बायका कुणी आलेल्या नाहीत, लेडीज मंडळी. लेडीजना किंवा आपल्या मुलींसाठी सुद्धा हा खूप चांगला पर्याय आहे. आपल्या सिव्हिल इंजिनियर बायकांसाठी पण पर्याय आहे. तिथं प्रचंड प्रमाणावर अपॉर्च्युनिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, जिओ टेक्निकल स्ट्रक्चर, या सगळ्या बेसिकली इन्फ्राला जास्त स्कोप आहे USला सुद्धा. आणि अजूनही तुमच्यासारखे जे काही चांगले मंडळी आहेत त्यांना 10 ते 15 वर्ष एक्सपिरियन्स आहे. तर मी माझ्या मुलांना पाठवलं, त्यावरून मला कळलं, मला थोडा अभ्यास झाल्यावर मी त्यावरून हे सांगतो तुम्हाला की तिथं खूप स्कोप आहे. तिथं जाऊन अजूनही काही करता आलं तर बघा. यू कॅन गेट ॲम्पल अपॉर्च्युनिटीज आणि त्याच्यानंतर इकडे येऊन तुम्ही आरामात काही करू शकता असं. तर ह्या सगळ्या गोष्टीत आता एक शेवटचं फक्त तुम्हाला गीतेतला एक श्लोक सांगतो आणि माझं हे छोटंसं भाषण संपवतो. उद्धरेत आत्मनात्मानम न आत्मानम अवसादयत. आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुह आत्मना. स्वतःचा उद्धार स्वतः करा, स्वतःचे भाऊ स्वतः बना. स्वतः
न आत्मानम अवसादयत असं सांगितलं, म्हणजे स्वतःच स्वतःला खड्ड्यात जाऊ देऊ नका. स्वतःचे न आत्मैव रिपुहू आत्मनाहा, म्हणजे स्वतःचे शत्रू बनू नका, असं श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे. तर त्या ही ओळ हे माझं स्वतःचं आयुष्याचं तत्त्वज्ञान, ही छोटंसं एक श्लोक आपण आपला तत्त्वज्ञान म्हणून करू शकतो. ओके, धन्यवाद. माझं 4 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्स. हॅलो, धन्यवाद सर, खूप खूप छान. आणि शेवट तर खूपच चांगला गेला. सरांनी आपल्याला संदेश दिलेला आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, जे कृष्ण आणि भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. यानंतर सगळ्यांनाच विनंती आहे, रितेश सरांनीच मला सांगितलेलं आहे की बरेच वक्ते आहेत, सगळेजण बोलणारे आहेत. सगळ्यांना आपण बोलताना फक्त याची काळजी घ्यायची आहे की आपण दुसऱ्यालाही वेळ देऊया. कारण आपण जर आज दुसऱ्यांना वेळ दिली तर वेळ कधीतरी आपल्याला वेळ देईल. त्यामुळे मस्तपैकी, आणि वक्ता बोलून झाल्यानंतर त्याला टाळ्यांचा गडगडाट करायला विसरू नका. ओके, यानंतर खास म्हणजे जर 5 मिनिटाची वेळ सरांनी मला सांगितली आहे, जास्तीत जास्त चांगलं तुम्हाला बोलत असाल तर 7 मिनिटं, आणि जास्तीत जास्त 10 मिनिटानंतर मी बजर वाजवू का? माझ्याकडे बजर पण आहे, चालेल का? पण नाराज होणार नसाल तर ओके. जर तुम्ही सांगितलं बजर वाजवा तर मी वाजवेन, पण नाही म्हणालात तर नाही वाजवणार. ओके, पण यानंतरचे जे वक्ते आहेत, फक्त आपण बोलताना मी म्हणालो ना, जरा वेळेचं सगळ्यांनाच बोलायचं आहे, त्यामुळे वेळेचं थोडंसं विचार करावा ही विनंती. आणि यानंतरचे वक्ते जे आहेत त्यांची ओळख खास रितेश सर करून देतात. एकदा रितेश सरांसाठी जोरदार टाळ्यांचा गटगट. थँक्यू. सर्वप्रथम मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे, आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमा झाल्याबद्दल. आपल्या इंजिनियर लोकांचे बरेच प्रश्न असतात, ते सोडवण्याचे प्रयत्न आपल्यापैकी बरेच इंजिनियर्स लोक. त्याच्यापैकी एक आहे मिस्टर प्रकाश भट सर. मी प्रकाश भट सरांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि आपल्याला मार्गदर्शन करावं. प्रकाश भट सर एक मोठी असोसिएशन चालवतात सिव्हिल इंजिनियर्स लोकांसाठी. तुम्हाला असोसिएशन रिलेटेड काही माहिती, काही पण प्रॉब्लेम असेल तर त्यांची जरूर मदत घ्या. सर प्लीज. नमस्कार. रितेश सर, थँक्यू, मला संधी दिली तुम्ही इथे बोलण्याची आणि इन्व्हाइट केलं. त्यांच्या एका मेसेज त्यांनी पाठवला, मी इमिजिएटली हजर झालो. तर सुरुवातीला माझी ओळख करून देतो. माझं नाव प्रकाश भट. मी कन्स्ट्रक्शनमध्ये जवळजवळ 35 वर्ष काम करतो आहे आणि बरेच चढ उतार या 35 वर्षात बघितलेत. आणि या सगळ्यामधून एक आपण जे प्रॉब्लेम फेस केले त्या प्रॉब्लेमला काही सोल्युशन आहे का, याच्यासाठी आम्ही बऱ्यापैकी विचार करत होतो. लाईक माइंडेड आणखी काही लोक माझ्याबरोबर जोडले गेले आणि आम्ही 2017मध्ये असोसिएशन फॉर सिव्हिल इंजिनियर्स डेव्हलपमेंट नावाची एक ऑर्गनायझेशन स्थापन केली. त्याच्यातर्फे बरेच चांगले उपक्रम आम्ही राबवले आणि मुख्यतः सिव्हिल इंजिनियर्ससाठी हे उपक्रम फ्री कसे असतील हा आम्ही प्रयत्न केला. बरीच टेक्निकल सेमिनार्स वगैरे आम्ही अरेंज केली, त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. फक्त मध्ये एक मोठा ब्रेक लागला, म्हणजे जी कोविडची जी सिच्युएशन आली त्यामध्ये त्याला मोठा ब्रेक लागला आणि पुढे हे कार्यक्रम जास्त कंटिन्यू झाले नाहीत. पण पुन्हा आम्ही हे नव्याने चालू करतो आहे आणि पुन्हा हे कार्यक्रम सगळ्यांसाठी आपण करणार आहोत. मला आठवतं आहे की 2018मध्ये आम्ही गणेश कला क्रीडा केंद्र इथे एक जॉब फेअर अरेंज केलं होतं आणि हे जॉब फेअर पूर्ण सिव्हिल इंजिनियर्ससाठी होतं. त्याला इतका अतोनात मोठा प्रतिसाद मिळाला की जवळजवळ 1500पेक्षा जास्त इंजिनियर्सनी त्या दिवशी एकाच दिवशी त्या जॉब फेअरला हजेरी लावली आणि त्यातनं जवळजवळ 70 ते 80 लोकांना जॉब मिळाले. तर सांगायचा उद्देश असा आहे की आपण बरंच चांगलं काम करू शकतो एकत्र येऊन. तर ही ऑर्गनायझेशन आम्ही स्थापन केले, याला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करायचा
आमचा मानस आहे, त्यात तुमचं सगळ्यांचं सहकार्य नक्की लागेल. याच्या व्यतिरिक्त आणखी एक दोन गोष्टी मला शेअर करायच्यात. आपण कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतो, सगळे सिव्हिल इंजिनियर्स आहोत, पण आपल्याबरोबर इतर अनेक लोक काम करतात, जसे की आर्किटेक्ट आहेत, कन्सल्टंट आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, सप्लायर्स आहेत आणि वेगवेगळे लोक आपल्याबरोबर काम करतात. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त जबाबदार किंवा कुठल्याही चांगल्या किंवा वाईट गोष्टीला, रादर वाईट गोष्टीला जबाबदार कोणाला धरलं जातं? इंजिनियर्सला धरलं जातं ना. तर ती खरं परिस्थिती बदलण्याची गरज आहे. एक थॉट म्हणून मी तुम्हाला हा देतोय. आता आर्किटेक्ट, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर्स, सप्लायर्स सगळे बऱ्याचशा वेळेला त्यांची जबाबदारी लिमिटेड ठेवतात. जसं आर्किटेक्ट, कन्सल्टंट यांची जबाबदारी ड्रॉइंग ॲडेक्वेट असण्यापर्यंतच आहे, पण आपली जबाबदारी शेवटपर्यंत आहे. किंवा इवन कॉन्ट्रॅक्टर्स आपली जबाबदारी लिमिटेड करून घेतात, कन्सल्टंट्स आपली जबाबदारी लिमिटेड करून घेतात, पण आपली जबाबदारी, इंजिनियर्सची जबाबदारी अनलिमिटेड आहे. समजा एक छोटंसं उदाहरण मी सांगतो. एखादा प्रोजेक्ट आपल्याला जाता जाता चांगला दिसला, आपल्याला नाही इतरांना चांगला दिसला, तर त्यांचा पहिला प्रश्न असतो, इथे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, या कॉन्ट्रॅक्टरचा नंबर पाहिजे. कारण चांगलं काम झाल्याचं क्रेडिट आपल्याला सहसा मिळत नाही, पण जिथं काहीतरी चुकलंय त्याचं आपल्याला बोल आपल्याला लागतो सगळ्यात आधी. तर ही जबाबदारी बदलायची असेल ना, तर इतरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं हे आपण केलं पाहिजे. जसं परवा मी आता लॅबमध्ये जातो आपण, लॅबमधले रिपोर्ट येतात, ते ऑथेंटिक आहेत का नाही हे सगळं तुम्हालाच बघायचं असतं ॲक्च्युली. त्यांनी प्रत्येकाने ज्या फुट नोट्स आहेत त्याच्यामध्ये डिस्क्लेमर मेन्शन केलेले असतात प्रत्येकाचे. पण आपल्याला हे डिस्क्लेमर काढून टाकता येतील का बघा, सो दॅट आपली जबाबदारी कमी होईल आणि इन टर्न आपल्या प्रोजेक्टला किंवा आपण ज्या प्रोजेक्टवर काम करतोय त्या प्रोजेक्टला सुद्धा त्याचा बेनिफिट होईल आणि उत्तरोत्तर क्वालिटी त्याची इम्प्रूव्ह होत जाईल. आता एवढी सगळी जबाबदारी आपण घेतो, तर जबाबदारी घेतल्याचा मोबदला आपल्याला मिळतो का? कन्स्ट्रक्शनमध्ये अमाप पैसा आहे. सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करणारं आपलं क्षेत्र आहे. पण सगळ्यात कमी पैसा कोणाला मिळत असेल तर तो सिव्हिल इंजिनियरला मिळतो. सगळ्यांच्या मनात आहे माझ्या मते. का कोणी डिफर करते? नाही. सगळ्यात जास्त पैसा, सगळ्यात कमी पैसा हा सिव्हिल इंजिनियरला मिळतो. बाकी सगळे लोक पैसे कमावून जातात. म्हणजे अगदी तुमचा छोटासा रिबारिंग वगैरे करणारा कॉन्ट्रॅक्टर असेल तरी त्याला तुमच्यापेक्षा जास्त पैसे मिळतात. सो ही परिस्थिती बदलायची असेल तर ती आपल्याच हातात आहे. गेल्या काही वर्षामध्ये मला एक पॉझिटिव्ह गोष्ट मात्र आढळते. जास्तीत जास्त सिव्हिल इंजिनियर्स आज फक्त नोकरीच्या पाठीमागे न लागता कॉन्ट्रॅक्टिंग, कन्सल्टिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रात येत आहेत आणि सक्सेसफुल होत आहेत. पूर्वी जो ट्रेंड होता ना की सिव्हिल इंजिनियर नोकरी व्यतिरिक्त काय केलं तर फेल व्हायचं, पण आज ते चित्र बदलते, त्याचा मला आनंद आहे. इंजिनियर्स डेच्या निमित्ताने एक 4 शब्द तुमच्याशी बोलायला मिळाले, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद प्रकाश सर. सर फार डिझाईन ऑप्टिमायझेशनवरती सरांचे थॉट्स फार चांगले आहेत. तर मी सरांना विनंती करतो की आणखीन 5 मिनटं घ्या आणि संक्षिप्तरित्यामध्ये डिझाईन ऑप्टिमायझेशन हा ॲक्च्युली सांगण्याचा उद्देश हे असा आहे की सरांच्या शब्दांमध्ये असं होतं की सिव्हिल इंजिनियर्स आपली व्हॅल्यू कशी वाढवणार. तर जर आपण काहीतरी देऊ शकलो, देणं हे फार मोठी गोष्ट असते. जर आपण काहीतरी देऊ शकलो तर नक्कीच काहीतरी येणार आपल्या भाग्यामध्ये. त्या आशेवरती मी सरांना विनंती करतो की 2 शब्द संक्षिप्तरित्यामध्ये जेवढं सांगता येणार थोडंसं आपलं एनलायटेनमेंट करायला पाहिजे सिव्हिल इंजिनियर्सला डिझाईन ऑप्टिमायझेशनच्या टॉपिकवरती. प्लीज सर. ओके, थँक्यू.
कॉस्ट ऑप्टिमायझेशन कुठल्या कुठल्या स्टेजला आपण करू शकतो? तर आपण डिझाईन स्टेजलाही करू शकतो आणि एक्झिक्युशनमध्येही करू शकतो, मटेरियल प्रोक्युरमेंटही मध्येही करू शकतो. पण एक्झिक्युशन आणि प्रोक्युरमेंट या ज्या स्टेजेस आहेत त्याला सर्टन लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामध्ये मे बी 20 to 30% कॉस्ट ऑप्टिमायझेशन आपण करू शकतो. की समजा आपण 10 रुपये सेव्ह करायचेत, तर त्यातले 2 ते 3 रुपयेच आपण एक्झिक्युशन आणि प्रोक्युरमेंट या स्टेजला करू शकतो. पण 70 ते 80% जर कॉस्ट ऑप्टिमायझेशन करायचं असेल तर आपल्याला 100% प्लॅनिंग स्टेजलाच एफर्ट्स घेतले पाहिजेत. प्लॅनिंगला जितका आपण जास्त वेळ देऊ तितका कॉस्ट ऑप्टिमायझेशनचा स्कोप जास्त राहील. आणि इकॉनॉमी ही फक्त आपली गरज नाही आहे, ही प्रत्येकाची गरज आहे. कमीत कमी कॉस्टमध्ये येणाऱ्या कस्टमरला जास्तीत जास्त बेनिफिट मिळणं हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, ज्याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलंच पाहिजे. तर डिझाईन स्टेजमध्ये आहे ना, आर्किटेक्चरल लेवलला डिझाईन आपण करतो, स्ट्रक्चरल लेवलला करतो, MEP लेवलला करतो. तर या प्रत्येक स्टेजला डिझाईन तुमचं सिम्प्लिफाईड कसं होईल आणि जे कन्स्ट्रक्शन मेथडॉलॉजी डोक्यात ठेवून आपल्याला ते सिम्प्लिफाय कसं करता येईल हे जर आपण पाहिलं तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट ड्रास्टिकली डाऊन येऊ शकते. आणि हा जो स्कोप आहे इट कॅन बी फ्रॉम 5% to 25% पर्यंतचा स्कोप आहे, जो डिझाईन ऑप्टिमायझेशनमध्ये आपण कॉस्ट रिडक्शन करू शकतो. हे एक म्हणजे माझा याच्यावर चांगल्यापैकी अभ्यास आहे. 2-3 किंवा 5 मिनटामध्ये बोलण्यासारखा हा विषय नाही. मध्यंतरी एक सेमिनार झालं होतं जे आम्ही असोसिएशन फॉर सिव्हिल इंजिनियर डेव्हलपमेंटतर्फे अरेंज केलं होतं आणि ICC टॉवरला ते झालं होतं. त्याच्यामध्ये मी पूर्ण 1-2 तासाचं सेशन याच्यावर घेतलं होतं आणि खूप चांगला लोकांचा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर अनेक दिवस मला लोक त्या एका सेमिनारमुळे ओळखत राहिले आणि मी आजसुद्धा कधी कधी गेलो ना तर समोरचा इंजिनियर कदाचित मी ओळखत नसतो, पण मला तो त्या सेमिनारमुळे ओळखत असतो. तर आपल्याला म्हणजे डिझाईन स्टेजला मॅक्सिमम एफर्ट्स घेतले तर आपलं कॉस्ट ऑप्टिमायझेशन होऊ शकतं. कॉस्ट ऑप्टिमायझेशन कस्टमरलाही बेनिफिशियर आहे, डेव्हलपरलाही बेनिफिशियर आहे. आणि जर आपण ते पैसे वाचवले तर आपल्याकडे येणारे पैसे थोडे वाढतील. सो जसं मी म्हटलं 5 ते 25% कॉस्ट रिडक्शनचा स्कोप आपल्याकडे अवेलेबल आहे. सो त्या दृष्टीने प्रयत्न करा. कोणाला बाकी काही कधी डिस्कस करायचं असेल, कधी तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर मी ऑलवेज अवेलेबल आहे. माझा नंबर वगैरे सांगून ठेवतो किंवा तुम्हाला नोट करायचा असला नोट करू शकता. सो हां सर, 94-230-49913 प्रकाश भट. परत सांगू 94-230-49913. ओके. सो थँक्यू सर, थँक्यू. ओके, धन्यवाद प्रकाश सर. खूप खूप छान माहिती दिलीत आम्हाला तुम्ही. आणि खरोखर म्हणजे मी जेव्हा वक्त्या इकडे बोलतात आणि सगळ्यांचे चेहरे बघत असतो त्यावेळी कळतं की लोक मन लावून ऐकतायत किंवा खरोखर या वक्त्यांचं बोलणं चांगलं आहे. त्यामुळे प्रकाश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा खूप छान माहिती. कसं असतं, हे जे अनुभवी माणसं आहेत, आता आज तरुण वर्ग बराच इकडे आहे, ज्यावेळी अनुभवी माणसं आपल्याला मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन कसं असतं ना, त्याची जादू काय असते हे तुम्हाला एक छोटासा जरा जास्त म्हणजे थोडी चुळबुळ सुरू झाली की मी बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही ते थोडंसं शंका वाटते. मार्गदर्शनामध्ये काय जादू असते ना, हे फार महत्त्वाचं आहे. एक प्राचीन काळातली गोष्ट सांगतो तुम्हाला. एक लहान मुलगा होता, त्याचे बाबा त्याला बाहेर फिरवायला घेऊन गेले आणि फिरवता फिरवता त्यांनी त्या छोट्या बालकाला विचारलं की तू मोठेपणी कोण होणार. आणि त्यावेळी एक
घोडागाडी चाललेली समोरून. तर ते घोडागाडीचा तो ड्रायव्हर असतो जो टांगेवाला, तो खूप चांगली हॅट वगैरे घालून असा घोडागाडी चालवत होता. तर तो जो मुलगा होता तो बाबांना म्हणाला, बाबा मी या घोडागाडीचा चालक होणार, असा टांगेवाला होणार. बाबांना वाटलं रे मोठेपणी हा टांगेवाला होणार. बाबांनी त्याला पुढे जाऊन जिलेबी घेतली विकत. जिलेबी घेतली, त्याला गोडधोड खायला दिलं आणि पुढे गेल्यानंतर परत त्यांनी बाबांनी विचारलं, आता मला सांग तू मोठेपणी कोण होणार. तर त्याच वेळी समोरून 4 घोड्या असलेली घोडेगाडी चाललेली आणि मस्त त्याचा आयटीत एकदम ड्रायव्हर होता. तो बाबांना म्हणाला, बाबा मगाची घोडागाडी नाही, हा जो घोडागाडी चालले ना, ह्या घोडागाडीचा मी चालक होणार. बाबा वैतागले, रागावले आणि त्याला ओरडले थोडेसे. घरी आल्यानंतर तो मुलगा रडायला लागलेला होता. आईच्या लक्षात आलं काहीतरी झालेलं. आईने त्याला विचारलं, काय झालं बाळा. तो बोलला, बाबांनी मला विचारलं की तू मोठेपणी काय होणार. मी म्हणालो घोडागाडीचा चालक होणार. म्हणून बाबा मला ओरडले. आई म्हणाली ठीक आहे. आई त्याला आतल्या घरात घेऊन गेली, जिथे महाभारतातलं एक पोस्टर त्यांनी लावलेलं होतं घरामध्ये. पोस्टर म्हणजे त्यावेळीचं ते चित्र होतं. अर्जुन उभा आहे आणि कृष्ण त्याचं सारथ्य करतोय. आईने सांगितलं, तुला जर घोडागाडीचं चालक व्हायचं असेल तर या कृष्णासारखं हो, जो अख्ख्या जगाचं सारथ्य करतोय. आणि पुढची गोष्ट अशी आहे की आईने केलेल्या या मार्गदर्शनामुळे तो जो बालक होता ना, तो मोठेपणी स्वामी विवेकानंद झाला. ओके, त्यामुळे एवढी मार्गदर्शनामध्ये ही ताकद असते. म्हणून हे जे अनुभवी लोक जेव्हा बोलतात ना, त्यावेळी तरुणांना खास माझं सांगणं आहे की ऐका, एक गोष्ट जरी मिळाली ना तरी आपल्या जीवनाचं सार्थक होतं. आणि म्हणूनच प्रकाश सर, विठ्ठल सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गडगडाट. आणि यानंतर मी आमंत्रित करतोय साहेबराव कांबळे, रावसाहेब कांबळे साहेब. राव थोडंसं मागे पुढे झालं, साहेबराव झालं, रावसाहेब कांबळे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी, कारण ते भेटल्यापासून मी त्यांना बघतोय. स्माइली फेस आहे त्यांचा, म्हणजे एक हस्र चेहरा असणारे कमी इंजिनियर्स पाहायला मिळतात. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झालं. म्हणजे आज इथे जे आहेत ते सगळेच हसरे चेहऱ्याचे आहेत, पण ज्याच्या वेळी आम्ही जातो कोणत्या साईटवर तर ते खूप म्हणजे एवढ्या टेन्शनमध्ये असतात ना ते. आम्ही सगळे हसरेच असतो, सगळेजण आमचं हसू काढून घेतो. ओके, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या या त्यांच्या सेंटेन्ससाठी सुद्धा. नमस्कार, मी रावसाहेब कांबळे. ॲक्च्युली माझा डिप्लोमा डिग्री दोन्ही झालेला आहे. 2005ला डिग्री झालेली आहे माझी, 2002ला डिप्लोमा झाला. त्याच्यानंतर मी एक 7 ते 8 वर्ष जॉब केला, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यानंतर क्लायंटकडे पण जॉब केला. त्याच्यानंतर जॉबमध्ये मला थोडं जे सॅटिस्फॅक्शन जे होतं ना ते भेटत नव्हतं, की मेहनत खूप करायचो पण त्याचं आउटपुट किंवा रिझल्ट जसं तुम्ही सर जसे म्हटले तसे भेटत नाहीत ॲक्च्युली. आणि प्रामाणिकपणाने जेवढं काम कराल तेवढं त्रास होतो असतो. तर त्याच्यामुळे मी थोडंसं माझा ट्रॅक चेंज केला आणि मी ट्रिमिक्स चालू केलं. ट्रिमिक्सचे कामं चालू केले सुरुवातीला. त्यानंतर जे अपग्रेड व्हायला लागतं, काही वेळेस आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज येतो की HMT कंपनी का बंद झाली किंवा नोकिया कंपनी का बंद झाली, कारण ते जगाबरोबर चालले नाहीत म्हणून बंद झाले, ह्या हिशोबाने एक मेसेज येत असतो आपल्याला. त्याच्यामुळे मी थोडं ट्रिमिक्सचं काम करता किंवा रोडचे कामं करता मी थोडंसं अपग्रेड झालो आणि स्टॅम्प कॉन्क्रीट जी नवीन हे आहे, कन्सेप्ट आहे, त्यामध्ये मी काम करायला लागलो. आता बऱ्याच जणांना आपल्या आता जे फ्रेशर इंजिनियर पण आहेत काही इथं, त्यांनाही स्टॅम्प कॉन्क्रीटबद्दल काही एवढी जास्त माहीत नाही किंवा ते यूज टू नाही झालेले आहेत. तर ती कन्सेप्ट मी चालू केली आणि एक 6-7 वर्षापासून मी ते करतो आहे. आणि आत्ता सध्या माझं महाराष्ट्रात तर आहेच, पण पॅन इंडियाला मी सर काम करतो आहे ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून. मला त्याला खूप अभिमान वाटतो की. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बरेच इथं माझे सर पण भेटले, डहाके सर भेटले, मंत्री यांचे सर भेटले. तर बऱ्याच वेळेस असं वाटतं की खरंच आपण जे काम करतो ना त्याला कोणीतरी ॲप्रिशिएट करतं आहे आणि आपली हार्डवर्क किंवा मेहनत आपले बघत असते लोक. आपण म्हणतो की आपल्याला कोणी पाठीवर जी थाप द्यायची असती तर ती देत नाही, पण कोणी ना कोणी आपल्याला बघत असते की हा मुलगा चांगला काम करतो आहे किंवा कोण हार्डवर्किंग आहे, जे पण आहे हे आज नाही बघत असतील पण त्याचा रिझल्ट काही ना काही दिवसानंतर येत असतो. त्याच्यामुळे मला CAच्या ग्रुपच्या माध्यमातून बरेच फोन येतात आणि मी काय करत असतो की माझं मार्केटिंग जे आहे ते आठवड्याभराचं, तुम्ही बरेच जण CAच्या ग्रुपमध्ये जे आहेत त्यांनी बघितलं असेल, माझे मेसेज कंटिन्यू असतात की दर संडेला की मी काय केलं आठवड्याभरात, कुठली साईट केली, कुठल्या साईटवर काय प्रोग्रेस झाला, हे थोडं अपडेटेड करतो मी प्रत्येका. म्हणजे ते त्यांना ते नॉलेजमध्ये राहतं की हा माणूस हे काम करू शकतो किंवा करतो आहे.
आणि ह्या क्लायंट वगैरे जे पण आहेत त्यांच्याकडनं पण ॲप्रिशिएशन भेटतं मला. तर सांगायचा उद्देश काय की आपण आपल्या कम्फर्ट झोनपेक्षा थोडंसं बाहेर आलं पाहिजे. आणि तर आपण आपल्या कॅलिबर खूप असतं, पण आपण थोडंसं संकुचित वृत्तीमुळं आपण विचार करतो की नको आता थोडंसं लायबिलिटीज पण जास्त आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण विचार करतो. त्याच्यामुळं माझं म्हणणं एवढं की आपण हार्डवर्क तर करतो आहे सर, जसे म्हटलं तसं आपल्याला जे रिझल्ट भेटायला पाहिजे, पेमेंट जे भेटायला पाहिजे ते भेटत नाही. बाकीच्या लोकांच्या जसे असोसिएशन आहेत तशा सिव्हिल इंजिनियरच्या नाही आहेत. तर ही युनिटी आपण दाखवायची आहे काही दिवसानंतर. आता जसं रितेश सरांनी खूप मेहनत घेतली या कामासाठी किंवा सगळ्यांना युनिटी करण्यासाठी घेतलेली आहे, ते आपण सार्थकी लावू. ह्याच्यानंतर जे पण काही प्रोग्राम होतील त्यांना ह्याच्यापेक्षा 4 पटीनं लोक प्रेझेंट राहतील. आणि मला सांगायचं एवढंच आहे की जे पण मी काम करत होतो त्यासाठी मी जवळपास 40 लोकांना इन हाऊस माझं जॉब दिलेलं आहे. म्हणजे इन हाऊस माझ्याकडे 40 लोक काम करत आहेत सर. माझं स्वतःचं प्रोडक्शन युनिट पण आहे वाघोलीला. मी वन स्टॉप सोल्युशन जे म्हणतात ते सगळं मी करतो. म्हणजे बेसपासनं, म्हणजे मला दुसऱ्याला एंटरटेन करायला आवडत नाही, कारण डिपेंडन्सी वाढते एखाद्या कामात. मी दुसऱ्याला काम सांगणार, त्याच्याकडनं आणणार, त्याच्यापेक्षा मी स्वतःच सगळं डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यामुळे एखाद्या क्लायंटकडे गेलं की त्याला मी सगळं सांगत असतो की मी हे सगळं टॉप टू बॉटम मी करू शकतो, जे माझा जॉब आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे जे 40 लोकांचे वर्कफोर्स आहे तर त्यांना मी युटिलाइज करतो. आणि एक छोटा एंटरप्रिनर आहे सध्या. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टनं, तुमच्या सगळ्यांच्या रेफरन्सनं अजून थोडं काही करेल जीवनात, एवढे आशा बाळगतो सर. दोन शब्द संपवतो. थँक्यू. खूप खूप छान कांबळे साहेब. तुम्ही खरोखर हे जे आपण एकत्र येणं आहे ते सगळ्यांना पुढे नेण्यासाठीच आहे त्याचा उद्देश, आणि सगळ्यांनी आपण पुढे जायचं आहे. आणि ज्यावेळी बघा तुम्ही स्वतःची ओळख करून दिलीत की मी हा आहे, मी हे आहे, त्यावेळी जास्त लोकांच्या टाळ्या नाही वाजल्या. पण 40 लोकांना जेव्हा तुम्ही काम दिलेले आहे तेव्हा लोकांच्या टाळ्या वाजल्या. म्हणजे ज्यावेळी आपण दुसऱ्यांना मोठं करतो त्यावेळी आपोआपच आपण मोठे होत जातो. आणि हाच एक संदेश. आणि त्यामुळे आपण या एकत्र येण्याचा मला वाटतं हा उद्देशच हे आहे की आपण सगळ्यांनी पुढे जायचं आहे, सगळ्यांनी मोठं व्हायचं आहे. त्यामुळे ज्यांनी या मीटसाठी, आज अभियंता दिनासाठी मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गडगडाट. सगळ्यांचं स्वागत मी केलं. एका माणसाचं स्वागत करायला विसरलो, कारण त्याला बघितल्यानंतर ना माझ्या मनामध्ये एक जरा जलसी फील होते. कारण या माणसाने सांगितलं ना की किती उच्च शिक्षित माणूस असेल त्यांनी सांगितलं बसा तर तो बसतो. किती उच्च शिक्षित माणूस असेल त्यांनी सांगितलं एवढंच हसा तर तेवढंच हसतो. कितीही म्हणजे आपली बायको आपलं ऐकत नाही पण या माणसाचं ऐकते. तो दुसरा कोणी नाही, आमची फोटोग्राफरची टीम आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत, कारण सगळ्यांना त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि यानंतर दालमिया ग्रुपचे हेड विपिन सर यांना मी विनंती करतोय की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. आणि आपण फक्त आज एवढंच करायचं आहे की जोरदार टाळ्यांच्या गडगडाटामध्ये त्यांचं स्वागत करायचं. Well, good afternoon. I think it's great to see a lot of civil engineers under one forum, right? So I'm a civil engineer by heart. So yesterday when I spoke to Ritesh and he said, sir, we want to bring all the civil engineers under one forum. I'd say it's a great opportunity because hardly such times comes in our life, right? So just I must thank Mr. Ritesh for inviting me and all the fellow civil engineers for giving time for coming here. It's a wonderful to see all these smiling faces here. So first, I think a lot of things we spoke about the struggle in the civil engineering, right? And how we are underpaid. There was some discussion about we are underpaid. See, I will just tell you why these things have happened, right? So I'm 95 pass out civil engineering. I remember those time getting a job was a challenge, right? And when I got a first job in Koregaon Park with some builder, right? Why I'm trying to relate those things, what was that time and what is today's time. So he was asking a lot of questions, funny questions with me, right? I will not name the builder. So he said, you don't have any practical knowledge, how are you going to use this? And then he said, do you know how to drive this 407 vehicle? I asked him how it is related with my interview. He said, when the project is completed, we are supposed to drive and shift them into the other side. So that was the condition of civil engineers that time.
And over a period of time, I see beyond 2001, when a lot of software infrastructure got developed in Pune and nearby areas, a lot of IT companies came to Pune, and there was a complete boom in the civil engineering, right? I remember the time 2004 and 5, the civil engineers was paid more than the IT engineer. That was the time 2004 and 5. See, one of the very basic question which I which I think can we do it later? I mean, I request the organizers to just sorry. So one of the very basic opportunities what we get as a civil engineer, right? So generally, the mindset is when any student from the college, when he passes out, the basic mindset is to work in the Pune city. This is the basic hindrance in our development. So I travel across the country. Okay, I have many states I visit, and I find in the mega projects, civil engineers are not there because they are away from city 400 kilometers, 300 kilometers. No engineer is going to willing to work there. And I find a lot of non-technical people, okay, in the quality labs, and they're doing the routine job. So one of the basic problem with the civil engineers is we have restricted ourselves to work in a very limited profile. I find people, they don't want to go out only, if I tell somebody from Kothur to go to Wagoli, he'll say, sir, you're a lamp padto, mujhe jana nahi. Right, this is the basic problem. That is why we have suffered so lot. Second very, very important thing is, we feel that our scope is limited to working as a site engineer. Right? There are n number of opportunities. See, I am from the techno sales now. I mean, civil engineer now, diverted to techno sales. So we come across all the civil engineers. So, as sir was telling about the entrepreneurship skills, I think this is the area which every civil engineer should think of. Rather than working for a particular project or under some builder or under some, I think to develop your skill, to hone your skill, this is the one area one as a college student or as a site engineer should think of developing themselves as an entrepreneurial skill. This is one area which will lead our second, which is very unfortunate, that most of the sites, okay, you will find people want to employ less experienced person. Day before yesterday, I received call from one of my known, the person. He wanted to start a building, right? G+11 in Sangvi. He called me. He said, I'm looking for some supervisor with 10,000 rupees salary. I said, you are constructing a 100 crore project, and for this you want only a supervisor with 10,000 rupees salary, because he says, contractor bagun ghetil. Amala kya karaje? Right? So this is a very sorry state of affairs today, that people feel that this is a non-technical job. Right? So as sir was talking about the cost cutting measures, right? How you have to place yourself that you are important to them, you can contribute to them. This will lead some sort of respect for the civil engineers. Right? And second most important thing, sorry, I'm saying third, what I'm trying to highlight here, is there is no proper association to take up our cases. Right? You have you heard about the IAS association. Right? Even if any minister, central minister abuses any IAS, it goes to the IAS association, and minister has to apologize a number of times. So a very strong association is required for the civil engineers, and there has to be some group in terms of WhatsApp group or whatever group, where we should start contributing ourselves about the new technologies, new job prospects, new areas for development. 2-3 people can come together and start as the entrepreneurship. Some even they can start. I think this AC Bricks, I've seen a lot of civil engineers have started this venture in the last few years. I find. So my humble request, see, I can talk for hours, but I think I will not take much time. My humble request will be to let's come together under one umbrella as a civil engineer and start helping each other, like the other industry people are telling. And I think over a period of time, now we are somewhere around 50 people under this today. We want in next function, we should be 500 people. So whatever is support at the individual capacity, what is required from my side, in terms of, bringing people under one umbrella, I'm ready to do that. I can bring around 200, 300 civil engineers at any point of time, I can bring that. But my request would be that we should be united, right? And there should be a specific agenda.
See, only coming and giving lecture is not going to help us. As I said, this entrepreneurship, senior people should guide us. Which are the areas, the students can excel. The site engineers can start thinking on those lines. So I'll not take much time. Thank you very much for giving me this opportunity, and hope to see you next time 500 people under this banner and 5,000 in next couple of years. And I'll be still ready to give the best of my knowledge and my contacts to make this association a big success. Thank you. बहुत बहुत धन्यवाद सर। बहुत ही आपने जो पॉइंट्स बोले, फ्यूचर में हम सभी को उसका बहुत ही फायदा होगा। होगा या नहीं होगा? होगा। तो एक बार जोरदार तालियां विपिन सर के लिए, जोरदार तालियों की गूंज। और 15 सप्टेंबर 2015ला सुरुवात झाल्यानंतर रेसिमार्टला आज सांगायला अभिमान वाटतोय, स्वाभिमान वाटतोय। संपूर्ण जे रेसिमार्टशी कनेक्ट असलेले सोशल मीडियावरती जे आपले सिव्हिल इंजिनियर्स आहेत, 1,30,000 सिव्हिल इंजिनियर्स आपल्या बरोबर आहेत। 1,30,000 जर हे सगळे एकत्र आले, काय होऊ शकत नाही। 10,000ची जी किंमत आहे ना, ती 10 लाख होऊ शकते फक्त आपण सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी। आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकत्र यायचं असेल तर एकच आवाज, तो म्हणजे सिव्हिल इंजिनियरसाठी। जर आजही बघितलं गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधलेले आहेत ते आजही सिव्हिल इंजिनियरसाठी एक शिक्षण म्हणून एक चांगली संधी आणि अभ्यास करण्यासारखे जे किल्ले आहेत। मोठेपणा सांगायचं म्हणजे एक आहे की छत्रपतींनी 300-350 गडकिल्ले जिंकले, उभे केले, काही बांधले, पण एकाही गड किल्ल्याला स्वतःचं नाव नाही किंवा वडिलांचं नाव नाही किंवा आईचं नाव नाही किंवा मुलाचं नाव नाही। आणि म्हणूनच आज मला वाटतं 400 ते 450 वर्षानंतर देखील आज आपण त्यांचं नाव काढतो। आणि ज्यांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे, हात वरती करून असे फडकवायचे आहेत। ज्यांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान आहे, स्वाभिमान आहे, हात वरती करून असे फडकवायचे आहेत। प्रौढ प्रताप पुरंदर, बहुजन प्रतिपालक, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजराजेश्वर, श्रीमान योगी, श्रीमंत शिव छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। धन्यवाद। हे एकीचं बळ आहे। हा आवाज येऊ शकतो, फक्त आपण एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि एकत्र आणण्याचं काम रेसिमार्ट करते। एकदा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी आणि ज्यांच्या संकल्पनेतून रेसिमार्ट तयार झालं आहे। पुढे कोण बोलणार आहे आता? यस सर, तुमचं या ना सर। हे उभे येतात। आणि पुढचे 2 शब्द व्यक्त करण्यासाठी येतात शशिकांत कवडे। एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं। ॲक्च्युली मी जास्त काय स्टेजवर कधी बोललेलं नाही जास्त, पण तरी देखील ट्राय करतो आहे। आणि अशाच काही गोष्टी आहे की आपल्याला स्टेजवर येणं भाग पडतं। शेवटी बरेच चेहरे आहेत तिथे सिनियर लोकांचे ज्यांना मी ओळखतो, पण कसं आहे की कोणत्या साईडवर मी त्यांच्याबरोबर होतो हे मला अजून काय आठवत नाही आहे। त्यानंतर पुढच्या भेटीमध्ये मी त्यांच्यासंग डिस्कस करेल। ॲक्च्युली आता मी एका गाण्यामधून मी थोडंफार माझं मनोगत व्यक्त करतो। एक गाणं आहे, रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बाहर के, ओ राही ओ राही ओ राही ओ राही। तर असं आहे। आणि दुसरी गोष्ट, मी माझं इंट्रोडक्शन देतो। सरांनी सांगितलं माझं नाव शशिकांत कवडे, मी BE सिव्हिल MIT मधून आहे। आणि मला काय असे अनुभव आले, कॉलेजमध्येच अनुभव आले की असं काय टर्निंग व्हायचं की सिव्हिल इंजिनियर इज रॉटन ब्रांच। पण त्यांना मी आत्ता पटवून दिलं आहे की सिव्हिल इंजिनियर इज नॉट रॉटन ब्रांच, इट इज डॅड ऑफ ऑल द ब्रांचेस, इट इज अ मेन ब्रांच। आणि ॲक्च्युली ते सिद्ध बी केले मी
माझी एक मुलगी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर MIT पास आउट. शी इज प्लेस इन इन्फोसिस. सेकंड डॉटर इज इन IT. अँड मिसेस जी आहे ती फिल्म लाईनमध्ये, मी स्वतः फिल्म लाईनमध्ये मॉडेलिंग केलेली आहे. तर जे साईट इंजिनियरला जे प्रॉब्लेम येतात ते खूपच बिकट आहे. सध्या आता एक असोसिएशन बरंच मी आता ऐकलेलं आहे, केलेले आहे. तर माझ्याही मनात होतं की एक इनिशिएटिव्ह घेऊन एक काहीतरी करावं. पण आता असोसिएशन आहेत, मी त्यांच्या ग्रुपमध्ये मी जॉईन करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी जे काही 100% आहे ते मी द्यायला तयार आहे. खरं म्हणजे सिव्हिल इंजिनियरचं जास्त काय प्रॉब्लेम आहे तर सरांनी बी डिस्कस केलं होतं की सॅलरी जी आहे ती कमी मिळते, हे खरं गोष्ट आहे. आणि मिळली तर आहे ना, काही टायमाला मुलांच्या इंजिनियरची चूक नसताना देखील ती सॅलरी ठेवली जाते किंवा पार्ट पेमेंट केलं जातं. हे मुद्दाम जाणीवपूर्वक केलं जातं. बरेच बिल्डर असे चांगले आहेत की जे बोलून सॅलरी देतात आणि वाढवून बी देतात. आपल्या कामावर आहे ते, असे अनुभव मला आलेले आहेत. मी DSK, रहेजा, रोहन, लोडा कंपनी, परमार, गोयल गंगा अशा ठिकाणी मला काम करण्याचा म्हणजे एक भाग्य मिळालेलं आहे. सध्या मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून आणि इंटेरियर डिझायनर म्हणून सध्या काम करतो आहे. आणि बाकी काय आता जास्त बोलण्यासारखं नाही. यांच्या आधी 2-3 सरांनी तर बोलून झालेलंच आहे. थँक्यू. येस सर, थँक्यू सो मच. आणि तुमचा आवाज खूप छान आहे. आणि मॉडेलिंग एका काळी त्यांनी मॉडेलिंग केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या. त्या काळात ते एकदम जबरदस्त असतील मॉडेल म्हणून. 59. क्या आवाज आहे. त्यांचं एज आहे 59. कधी कधी वय अच्छा फिजिक्सचं बोललं. ओके, 59 वय आहे त्यांचं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या या. असेच त्यांना निरोगी आयुष्याने असेच तरुण राहो. रेसिमार्टचा कार्यक्रम आता वाटतोय बघा, असा भव्य दिव्य असं बॅनर. आणि मला आतापर्यंत अशी काळजी होती की अजूनपर्यंत बॅनर का नाही लागला. तर काही गोष्टींना योग असतो ना. रेसिमार्टचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत सन्माननीय श्री अखिल अहमद, त्यांचं आगमन झालेलं नव्हतं. आता त्यांचं आगमन झालं, बॅनर पण लागलेलं. एकदा जोरदार टाळा त्यांचं स्वागत करूया, कारण त्यांचे नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. लोधा ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि आमच्याबरोबर आज ते या खास उपस्थित आहेत. आम्हाला अभिमान आहे. खरं तर रेसिमार्ट जेव्हा सुरू झालं त्यावेळी सुरुवातीला एकदम जे मॅनेजिंग डायरेक्टर होते ते रितेश सर होते, रितेश शेळके साहेब. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. आणि स्टेजवर आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान अर्थातच रेसिमार्टचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि लोधा ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट अखिल अहमद. जोरदार 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 तालियों की गूंज. खूप छान स्वागत आहे सर आपका. खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्याबरोबर ज्यांनी 2-3 महिन्यापासून संवाद सुरू केलेला आहे, 2-3 महिन्यापूर्वीपासून, आणि रेसिमार्ट 15 सप्टेंबर 2015ला ज्यांच्या संकल्पनेतून, माझ्या मते रितेश सरांची संकल्पना आहे ती, आणि तिथून ती सुरुवात झाली. आणि आज 8 वर्षामध्ये 1 नाही 2 नाही तर 1,30,000 सिव्हिल इंजिनियर्स आज आपले सगळे कनेक्ट आहेत. आणि त्याच्या पाठीमागे जी मेहनत आहे, आणि म्हणूनच रितेश सरांचं जोरदार टाळ्यांच्या गडगडाटात स्वागत करायचं आहे आणि त्यांना विनंती आहे की आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. थँक्यू ऑल. आज अभियंता दिनानिमित्त कोथरूड पुणे इथे जमलेल्या सर्व अभियंता मित्रांचे व मान्यवरांचे स्वागत करतो आहे. विषय आहे पगार. आत्ताच विपिन सरांनी पगाराबद्दल बोललं, सिव्हिल इंजिनियर लोकांच्या, त्याबद्दल मला काही बोलायचं आहे. इट इज अवर प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी टू सेलिब्रेट पार्टिसिपेट इंजीनियर्स डे टुगेदर. आई एम वेरी थैंकफुल टू ऑल यू दैट यू आर हियर. आज हम सभी लोगों ने यहाँ पे इंजीनियर्स डे में से पार्टिसिपेट करके अपनी प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी निभाई है. अभी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हम सब लोग मिल के निभाते हैं. वो ये है कि अभी रिसेंटली कुछ हमारे ऑफिस में इंजीनियर्स का इंटरव्यू था, तो उसमें इंजीनियर्स आए इंटरव्यू के लिए. करकरे सर भी मेरे साथ में थे,
इंटरव्यू के लिए। जब वो इंजीनियर्स आए तो फ्रेशर इंजीनियर आए थे उसमें कुछ, तो उन्होंने सैलरी डिमांड जो था उनका, डिप्लोमा होल्डर कुछ थे उन्होंने 10,000 लिखा था, डिग्री होल्डर थे उन्होंने 15,000 12,000 ऐसा लिखा था। तो हम लोगों को ये लगा कि ये इतना कम सैलरी में कैसा करते ये। मिस्टर करकरे सर जो है वो बहुत सीनियर इंजीनियर है, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे से उन्होंने इंजीनियरिंग किया है, और वो एकदम ये हो गए कि 10,000 रुपये में इंजीनियर काम करने को तैयार। ये कैसा सर्वाइव करेगा। जैसे मेट्रो सिटी में पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली, रायपुर, हैदराबाद, सभी जैसे मेट्रो सिटी में कम से कम 30,000 रुपीज़ इंजीनियर जो डिप्लोमा इंजीनियर होता है उसका कम से कम 30,000 रुपीज़ सैलरी रहना चाहिए। अगर अपना ग्रेजुएट इंजीनियर है तो उसका कम से कम 40,000 सैलरी होना चाहिए, और अगर पोस्ट ग्रेजुएट इंजीनियर तो उसका स्टार्टिंग सैलरी कम से कम 50,000 होना चाहिए। आप लोग एग्री है इस बात से? हमारा जो है ना इंजीनियर लोगों का एक रेट शेड्यूल फिक्स रहना बहुत ज़रूरी है। आप सब लोग आए तो आपका क्या था कि आप जब आए तो आपका टिकट का रेट फिक्स था। अभी रमनजीत भाई आए हैं, दिल्ली से आए हैं। रमनजीत भाई के लिए हाथ एक बार तालियां बताइए। देखो ये जो आपको ये सब दिख रहा है ये सब इनकी बदौलत है कि ये लोग बहुत दूर से आके अपना मोटिवेशन बढ़ाते हैं। और मुंबई से अखिल भाई आए और बड़ी टीम आई है, सब लोग आए। अब तो आई है, कॉडजर भाई आए अपने यहाँ से मुंबई से। तो ये जो लोग हैं ये बहुत मोटिवेशन देते हैं कि ऐसे कामों के लिए। तो ये जो है एक स्टैंडर्ड सैलरी रेट होना चाहिए अपने इंजीनियर लोगों का। इस बात से मेरे ख्याल से आप सभी सीनियर सभी जूनियर सहमत होना चाहिए। आप बोलेंगे अभी 30, 40 और 50 ये एक स्टैंडर्ड रेट रखते हैं, तो बहुत सारे जूनियर इंजीनियर है उनको लगता होगा कि सर मेरे को तो अभी जॉब नहीं मिलेगा अगर मैं 30,000 कोट करूँगा। तो इस पर क्या है कि कोई भी रेट जब फिक्स होता है, आप बड़े बड़े मॉल में देखते हो या कोई भी देखते हैं तो उसमें कुछ डिस्काउंट दिया जाता है, राइट? डिस्काउंट देते हैं, वैसे आपको सैलरी पर डिस्काउंट देना है। आपका स्टैंड जब आप इंटरव्यू के लिए जाते हो तो सभी के सभी इंजीनियर को एक ही रेट, अगर आप डिप्लोमा फ्रेशर है तो आपको 30,000 आपके जॉब एप्लीकेशन में डिमांड करना है 30,000। अगर आप ये है पोस्ट ग्रेजुएट है तो 40,000 और पोस्ट ग्रेजुएट है तो 50,000। तो ये कोट करना ही है। बाद में क्या होता है जब इंटरव्यू देने के बाद आपको पता चलता है कितना कंपटीशन है। 2 ही लोग थे इंटरव्यू में, एक ही था। कंपनी का क्या स्टैंडर्ड है, कंपनी कॉन्ट्रैक्टर है, पीएमसी है, क्या है आपको पता चलता है, क्या उनका क्या कैपेसिटी है। बहुत सारी कंपनी का क्या होता है कि कंपनी देने को तैयार है पगार, पर आपको पता ही नहीं। आप जाते हो और बोलते मुझे 10,000 सैलरी चाहिए क्योंकि मुझे जॉब नहीं मिल रहा। तो ऐसा नहीं है, आपको एक स्टैंडर्ड सैलरी रेट फिक्स करके रखना है। यही संदेश मुझे आपको आपके माध्यम से देना है और ये सभी लोगों तक पहुंचाना है कि एक स्टैंडर्ड रेट रखो। बाद में अभी आपका प्रश्न होगा कि सर मेरा 10 साल का एक्सपीरियंस है, मेरा 25 साल का एक्सपीरियंस, मेरा क्या ये रहना चाहिए। तो कोई भी जो कंपनी होती है वो कम से कम हर साल 10% बढ़ाती है। कितना भी अच्छा काम करो, भी का महत्व समझने की कोशिश करो। आप भी कितना भी अच्छा काम करो, 10% सैलरी आपकी हर साल बढ़ती है। जो स्टैंडर्ड कंपनीज होती है वो देती है 10 साल। तो जो मैंने अभी स्टैंडर्ड रेट बताया था 30, 40, 50, उस पर आपके कैटेगरी के हिसाब से आपने कौन से कॉलेज से इंजीनियरिंग किया है, डिस्ट्रिक्ट लेवल के इंजीनियरिंग कॉलेज से किया है, IIT से किया है, कोई नामांकित कॉलेज से किया है, वो हिसाब से आप आपके जो स्टैंडर्ड रेट है सैलरी के उसके ऊपर बढ़ा सकते हैं। चलो मैंने गवर्नमेंट पॉलिटेक्निक से अगर डिप्लोमा किया है अच्छा नामांकित, तो वहाँ से आप बोल सकते मैंने ये नामांकित बड़े वाले कॉलेज से किया है तो मुझे 10% ज़्यादा चाहिए ऐसा। तो ऐसा अगर IIT है तो आप वैसा आपका ये रेट बढ़ा सकते हैं। और वही नहीं तो आपने सिमिलर टाइप के कितने प्रोजेक्ट्स किए हैं। अगर एक आप हॉस्पिटल कर रहे हैं तो हॉस्पिटल की प्रोजेक्ट अगर किए तो आपका वहाँ पे इंटरव्यू में अगर हॉस्पिटल प्रोजेक्ट के लिए आपको अपॉइंट किया जाता है तो आप बोल सकते हैं कि मेरा इसमें एक्सपीरियंस ज़्यादा है हॉस्पिटल प्रोजेक्ट में, मैंने ऐसे प्रोजेक्ट किए। तो आप वो हिसाब से आपका डिमांड रख सकते हैं। जैसे अभी 10 साल का एक्सपीरियंस हो 10 × 10% कितना हुआ, वो हिसाब से जोड़ के आप आपका सैलरी रेट फिक्स रख सकते हैं। आप समझ पा रहे हैं मेरी बात? यस। तो ऐसा है, मैं ये आज आपसे ज़्यादा टाइम नहीं लूँगा। जैसे हम सभी ने एक ये निकाला है कि 5 मिनट से ऊपर किसी ने बोलना नहीं है, तो मैं यहाँ पे ही रुकता है। और आप सबके मदद से मैं ये संदेश सब इंजीनियर को पहुँचाना चाहूँगा। प्रकाश भट्ट सर, आप भी ये थोड़ा ये करते कि अपना ऐसा एक ये करते अपन, ठीक है? थैंक यू ऑल, थैंक यू। थैंक यू सर, खूब छान, बहुत बढ़िया आपने संदेश दिया है कि खुद की कीमत कम मत कीजिए।
ओके, तो खुद की कीमत आपके हाथों में है, कितनी आप कीमत करते हैं। ओके, दूसरी बात, मैं एक आपका एक दोस्त करके एक शेयर करना चाहूँगा कि आजकल आप खुद में खुश तो भी खासियत होगी आपके काम में, वो आपकी होगी, वो दूसरे सिविल इंजीनियर्स की नहीं होगी। वो क्या है वो ढूंढिए, क्योंकि आजकल हर एक में कुछ ना कुछ खासियत होती है। दूसरे इंजीनियर से मैं क्या अच्छा काम में दे सकता हूँ, मेरे काम में क्या खासियत है, वो आपकी स्पेशलाइजेशन होगी। बस उनके जब रितेश सर को सुन रहा था तभी मेरे मन में ये आया कि कुछ तो स्पेशलाइजेशन आप में होना चाहिए जो दूसरे इंजीनियर में नहीं होगा। ओके, तो ये बात अगर अच्छी लगी होगी तो एक बार तालियों की गूंज होनी चाहिए बस। बाकी आप सभी महानुभाव है। बस इसके बाद आपके सामने 2 शब्द अपना मनोगत व्यक्त करने के लिए कौन आ रहा है? रितेश सर कोण येते का? ओके, और जिनके आने से पूरे हॉल में एक प्रेरणा हम सभी को मिली है, जोरदार तालियों की गूंज में स्वागत करते हैं हम सभी के कैप्टन अकील अहमद। गुड मॉर्निंग एवरीबॉडी। मैं हिंदी में बोलूँ या इंग्लिश में बोलूँ? हिंदी में बोलूँ, ठीक है, हिंदी में बोलता हूँ। हेलो, हाँ, तो आज हम लोग जिसलिए गुड मॉर्निंग एवरीबॉडी, गुड मॉर्निंग माय सीनियर्स, सम ऑफ माय कलीग्स आर आल्सो हियर, वेरी सीनियर पीपल, सम माय कमिटी मेंबर्स आल्सो देयर, और सभी लोग बैठे हैं, इंजीनियर्स भी बैठे हैं, किसी को मैं पहचान भी रहा हूँ, मेरे कलीग्स पुराने वाले। तो हेलो, हाँ, आज हम लोग जो यहाँ पर जमा हुए हैं, किस लिए जमा हुआ आप सबको पता है कि आज हम लोग इंजीनियर्स डे बनाने के लिए जमा हुए हैं। सब कोई एक साथ है, कोई दिल्ली से है, मैं मुंबई से है, और भी कुछ लोग आ रहे हैं मुंबई। हमें लेट हो गया कि शायद ट्रैफिक बहुत जाम था, इसलिए हम लेट पहुँचे। हम हर साल ये मनाते हैं CH, आप सबको पता है कि एवरीबॉडी नोज़ कि हम लास्ट 2015 ईयर्स में हमने ये खोला था। रितेश भाई फाउंडर, और भी बहुत से फाउंडर लेवल है, मैं भी इनके साथ जुड़ा, फिर धीरे धीरे हम जो एक आए, और बहुत से नए चीज़ हमने इनाग्रेट किया, नए चीज़ ईजाद किया, इसमें डाला। फिर नए इंजीनियर ज्वाइन हुए, नए कंपनी के AVP, मैनेजर्स, कॉन्ट्रैक्टर्स, वेंडर्स, आर्किटेक्ट्स, कंसल्टेंट्स, सब लोग ज्वाइन हुए। हर लोगों को हर फील्ड में सबको इस ग्रुप से फ़ायदे हो रहे। कम से कम 300 व्हाट्सएप ग्रुप है हमारा ऑल ओवर इंडिया में। हर व्हाट्सएप ग्रुप में हर स्टेट के हर इंजीनियर्स, मैनेजर्स, MEP मैनेजर्स, कंसल्टेंट, आर्किटेक्ट, सबको एवरीबॉडी इज़ गेटिंग बेनिफिटेड फ्रॉम आवर दिस वन। तो हम लोग जितने भी हैं सब एकजुट मिल के हम लोग इसको खोले के हमारा मेन उद्देश्य, मेन एम क्या था कि इंजीनियर्स एक दूसरे को हेल्प मिले, दे विल गेट बेनिफिटेड फ्रॉम अस एंड एवरीबॉडी विल गेट बेनिफिट फ्रॉम ईच अदर। एक दूसरे से बेनिफिट मिले, इसलिए हमने खोला है। हमने 2022 में लास्ट ईयर हमने एक सर्विस खोला था, हमने खोला था, उसमें जॉब मेला, जिसमें हमने पेज सर्विस के लिए दिया था। तो आज का दिन बहुत अच्छा है, हमने खोल के बहुत से लोगों को फ़ायदा भी हुआ था, और उसमें बहुत से इंजीनियर्स को जॉब भी हमने दिलाए थे जो पेज सर्विस थे। तो बीच में हमने उसको कुछ देर के लिए बंद किया था फॉर द टेक्निकल रीजन। तो आज हम फिर से लॉन्च कर रहे हैं जॉब सब्सक्राइबर। जॉब सब्सक्राइबर हम लोग फिर से लॉन्च कर रहे हैं। ये इसका मेन करता धरता हमारे टीम के एक मेंबर है मिस्टर सौरभ दत्ता, ही इज़ फ्रॉम कैलकाटा, ही इज़ द मैन बिहाइंड ऑल दिस थिंग, एंड आल्सो ओम प्रकाश वाज आल्सो देयर। सो वी विल लॉन्च अगेन। ये आज का दिन बहुत ही अच्छा दिन है, इस शुभ दिन पे हम लोग रीलॉन्च कर रहे हैं। तो इसका हमें क्या होगा, आपको हमारा ऑलरेडी यू हैव टू फॉलो आवर रेसीमार्ट वेबसाइट, रेसीमार्ट लिंक्ड ऑन पिच, वहाँ पे हम पूरा आपको इंजीनियर्स के कैसे देंगे इसके बारे में मैं थोड़ा सा बता दूं आपको कि ये क्या है। जॉब सब्सक्राइबर जो मेलर से हम जो 399 रुपया 1 महीने के लिए लेंगे और 799 रुपया हम 3 महीने के लिए लेंगे। तो 399 रुपया हम उस पर्टिकुलर कैंडिडेट को या पर्टिकुलर उनको मेल करेंगे, भाई ये जॉब है, उसमें कॉन्टैक्ट नंबर भी रहेगा, उसमें ईमेल आईडी भी रहेगा, आप कॉल करो, उनको मेल करो, एकदम जेन्युइन हम भेज देंगे। ऑलरेडी ये हमारा लास्ट ईयर बहुत ही पॉपुलर हुआ था, इसमें बहुत से लोगों को हमने जॉब दिया भी था। तो आज हम वो लॉन्च कर रहे हैं। एग्जैक्ट डेट ऑफ लॉन्चिंग हम लोग अपने रेसीमार्ट लिंक्डइन पेज में बता देंगे, उसमें आप लोग देख सकते हैं। और दूसरा था यहाँ पर आने का ये भी एक रीज़न था हमारा, एक और एम था कि भाई
हम यहाँ आएंगे, सब लोग आएंगे, चलो हम लोग मिल के मनाते हैं कि इसमें क्या क्या फ़ायदे हो सकते हैं। अभी तक जब भी हम लोग भी, जैसे मैं अपना पास्ट बता दूं, मैं भी 30 साल मेरा एक्सपीरियंस हो गया, मैंने इंडिया बुल्स में भी काम किया और अभी रेसलिटी मैंने लोधा ग्रुप के ज्वाइन किया। तो हम लोग इंजीनियर मेनली हम अपने HR को बोलते हैं भाई अपना आप इसमें डालो, HR वाली हमारी ग्रुप में डालती है। उसके बाद बहुत से इंजीनियर्स इसके थ्रू हमारे रिक्रूट होते हैं। क्या मैक्सिमम हम लोग देखते हैं कि ज़्यादातर रिक्रूटर जो भी है हम लोग इसके थ्रू रिक्रूट कर रहे हैं। तो ये प्लेटफॉर्म जो हमने बनाया है, इतने लोगों के साथ जुड़े हैं, मोर देन 1,30,000 समथिंग है जो ऑल ओवर इंडिया में है। तो हर आदमी एक दूसरे, अभी मैं हमारा काम लास्ट कंपनी में मणिपुर में हो रहा था। वी हैव क्रिएटेड वन ग्रुप इन मणिपुर आल्सो, उड़ीसा आल्सो। तो इंटीरियर में भी हर जगह हमें फ़ायदे मिल रहे हैं, एवरीबडी वी आर गेटिंग बेनिफिटेड। तो हम आप सबसे रिक्वेस्ट करें कि आप भी जितने भी आप इंजीनियर्स को जानते हो, आप भी उनको प्रमोट करो, ये करो, आप मोटिवेट करो कि भाई ज्वाइन करें, उससे फ़ायदा ले। इससे सभी को फ़ायदा है, इंजीनियर्स को फ़ायदा है, कंसल्टेंट को फ़ायदा है, कॉन्ट्रैक्टर्स को फ़ायदा है, वेंडर्स को फ़ायदा है, एवरीबडी विल गेट बेनिफिट। इवन आर्किटेक्ट को भी फ़ायदा है। बहुत से वेंडर्स के कॉल आते हैं, ऐसे अच्छे से वेंडर हैं, छोटे मोटे कॉन्ट्रैक्टर भी हैं जो लेबर सप्लायर्स हैं, जिनको नहीं मिलता कॉन्ट्रैक्ट्स, हम उन्हें देते हैं और उससे उनको फ़ायदा होता है, जिससे हम उनको काम भी मिलता है। ऐसे बहुत से वेंडर जिसको हमने इस ग्रुप से निकाल के ही काम दिया है। तो हम सबको चाहते हैं कि आप लोग भी जुड़ो, आप लोग अपने वेंडर्स को बताओ, अपने इंजीनियर्स को बताओ, अपने कंपनी HR को भी बताओ कि भाई आप हमारे ऐसा ग्रुप है, आप इसमें डालो, यू विल गेट द बेनिफिट। सो यही हम लोग चाहते हैं कि ये रीजन, द ओनली मेनू इज़ दैट कि हम लोग सभी इंजीनियर्स का मोटिवेट करना चाहते हैं, सभी इंजीनियर्स को इंटरेक्टिव फ़ायदा पहुँचाता है। इंटरेक्टिव फ़ायदा मीन्स उनको भी मिलेगा फ़ायदा, हमें भी मिलेगा। जिसको चाहिए मटेरियल्स दे विल गेट द मटेरियल, जिसको चाहिए कॉन्ट्रैक्टर दे विल गेट द कॉन्ट्रैक्टर्स। और आज के दिन अभी इंजीनियर्स को फैसिलिटेट करने के लिए हमने इसमें अवार्ड का एक फंक्शन भी रखा है। इंजीनियर्स को फैसिलिटेशन कोई नहीं करता है, इस फंक्शन के थ्रू हम लोग स्टार्ट करें कि हम इंजीनियर्स को भी फैसिलिटेट करेंगे, जो बेस्ट इंजीनियर्स है, जो अच्छे इंजीनियर्स। तो इस अवार्ड आज के दिन में आपको हम अवार्ड भी देने वाले इंजीनियर्स को हमने कुछ लोगों को चुना है जिसको हम अवार्ड देंगे। सो ये आल्सो नया ऑप्शन है हमारे लिए, और फ्यूचर में और भी अवार्ड्स कैटेगरी हमें इंक्लूड किया। अभी स्टार्टिंग में इस साल से हमने अवार्ड भी किया है। तो ये हमारा कुछ नए हमने ये इसमें डाला है। तो आई थिंक एवरीबडी शुड कम टू अस, ज्वाइन अस, एंड थैंक यू एवरीबडी। सभी का धन्यवाद मेरा, जो भी आए हैं, जो दूर से हैं उसका भी। नितिन भाई भी आ गए, अभी विश्वकर्मा साहब भी आ गए, हम लोग सब लेट हो गए थे। ओके, थैंक यू सर। बहुत बढ़िया, एक बार जोरदार तालियों की गूंज होनी चाहिए सर के लिए। बहुत ही बढ़िया सर। और मेन जो है जॉब कहाँ मिलेगा, ये जो टेंशन है वो आप सभी का टेंशन सर ने दूर किया है। तो चलिए दोस्तों, यही एक काम रेसिमार्ट करता है कि सबको साथ लेकर सबको आगे बढ़ाना है और सबको बड़ा होना है। और आज मैं एक खुशी हो रही है मुझे बताने में कि आज विश्वकर्मा जयंती है, और जिनके हम राह देख रहे थे, हमारे ही सीनियर जो हमारे साहब है दिनेश विश्वकर्मा, उनका आगमन हुआ। एक बार जोरदार तालियों की गूंज में उनका स्वागत करते हैं। और विश्वकर्मा जयंती है, उन्हीं के हाथों से दीप प्रज्वलन के लिए हम अभी तक रुके थे। उनसे विनती है सर, अखिल सर और विश्वकर्मा सर, दीप प्रज्वलन करना है। दीप प्रज्वलन खास चला, सगळे जे सिनियर्स आहेत, रितेश सर आणि बाकीचे सगळे सिनियर्स, दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। सभागृहाचे कोणी कामगार आहेत का? इकडचे पंखे बंद करा जरा, दीप प्रज्वलन सुरू आहे। सभागृहाचे कोणी कामगार, इकडचा पंखा। सुंदर असं दीप प्रज्वलन सुरू आहे।
दिशा दिशांमधून अंधारून आलेलं आपलं हे जीवन, खरं तर जीवनाच्या सब जन खड़े हो जाइए क्योंकि दीप प्रज्वलन शुरू है। विश्वकर्मा जयंती है आज और इसीलिए दिनेश विश्वकर्मा साहब के हाथों से ये दीप प्रज्वलन और सभी सीनियर्स, हमारे सभी मेंबर्स यहाँ पर उनके हाथों से दीप प्रज्वलन हो रहा है। दिशा दिशातून अंधारून आलेलं आपलं हे जीवन, जीवनाच्या या मंगलमय प्रवासामध्ये असंख्य माणसं आपल्याला भेटतात। त्या प्रत्येक माणसाबरोबर बंधुप्रेम असावं, स्नेहभाव असावं, माणुसकी असावी, हाच आपला धर्म, हीच आपली संस्कृती। आणि म्हणूनच भारतीय परंपरेनुसार हे दीप प्रज्वलन या ज्योतीच्या प्रकाशाप्रमाणे आपल्या सर्वांचं आयुष्य प्रकाशमय हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि म्हणूनच हे सुंदर असं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन। एक बार जोरदार 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 तालियों की गूंज। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। सगळ्यांनी हात वरती करून जय जयकार करायचा आहे। एक छानसा फोटो आणि वी फॉर विक्ट्री। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। थैंक यू सो मच सभी मान्यवर और सभी आप इंजीनियर्स, आप सबसे विनती है आप विराजमान हो जाइए। रेसिमार्ट हर साल की तरह आज भी इंजीनियर्स डे मना रहा है। आप सभी का फिर से एक बार तहे दिल से स्वागत करना चाहूँगा रेसिमार्ट की ओर से। CH रेसिमार्ट 15 सितंबर 2015 कोणत्याही चांगल्या कार्यक्रमाला किंवा चांगल्या कार्याला योग पण चांगला असतो। 15 सप्टेंबर आणि 2015 म्हणजे दोन्ही पण चांगला एक योग या रेसिमार्टच्या स्थापनेला मिळालेला आहे। आणि या 8 वर्षामध्ये एक नाही दोन नाही तर 1,30,000 इंजिनियर्स आपल्याबरोबर जोडलेले आहेत। हे रेसिमार्टचं एक यश आहे। एकदा जोरदार तालियों की गूंज इस सक्सेस के लिए। और आज हमारे साथ मौजूद है, दिल्ली से आए हैं खास रमनजीत, जो दिल्ली में एक्टिव रहते हैं रेसिमार्ट के सभी प्रोग्राम में, जिनके दिल्ली में सभी प्रोग्राम जो होते हैं रमनजीत के मार्गदर्शन में होते हैं। और इसीलिए जोरदार तालियों की गूंज में उनका स्वागत करते हैं। सभी भाइयों को नमस्कार। मैं आज दिल्ली से आया हूँ स्पेशली, और रितेश जी और हमारे जो डायरेक्टर MD साहब हैं, इनका अनुरोध था कि आप आएँ और इंजीनियर्स डे आज मना रहे हैं हम। तो मैं पहले आपसे एक अनुरोध करूंगा कि आप तालियां बजाएं अपने लिए, इंजीनियर्स के लिए, क्योंकि ये आज दिन इंजीनियर्स का है। दूसरी तालियों का अनुरोध करूंगा, आज विश्वकर्मा जयंती है, वो हम सब मनाते आ रहे हैं पौराणिक काल से। जो सबसे पहले हमारे इंजीनियर हुए विश्वकर्मा भगवान, उनके लिए। तीसरा, आज और एक बहुत अच्छा दिन है। आज हमारे कर्मठ प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का भी जन्मदिन है। उनके लिए भी एक तालियां बजाएं। आज मेरे को जाना था वहाँ पे ICC का आज एक वहाँ पे इनॉग्रेशन कर रहे हैं, मैं नहीं जा पाया। वहाँ पे भी एक इनॉग्रेशन था, L&T बना रहा है वहाँ पे, तो वो हमें आज गिफ्ट कर रहे हैं प्रधानमंत्री जी। बहुत वर्ल्ड लेवल का एक कन्वेंशन सेंटर बना है, आपने देखा ही अभी G20 हुआ है। तो मैं आप रोज़ हम जो अपना राष्ट्रगान पढ़ते हैं उसमें बोला जाता है कि भारत भाग्य विधाता। तो गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर इस धरती के जन जन को भाग्य विधाता बना गए। विधाता मतलब बनाने वाला। लेकिन मैं आज ये कहना चाहूँगा कि हमारे जो सिविल इंजीनियर्स हैं और भी इंजीनियर्स जो भाईचारा है हमारा, वो असल में भारत भाग्य निर्माता हैं। क्योंकि आज से अगर आप देखें, पहले लोग इंडिया को कैसे देखते थे कि इंडिया कुछ नहीं कर सकता है, बड़े बैकवर्ड कंट्री है। आज हम वो मार्वल्स कर रहे हैं इंजीनियर्स, जो वर्ल्ड हमें देख रहा है, दुनिया हमें देख रही है कि ये इंडिया क्या कर रहा है।
आपके पुणे में ही बहुत एक कंपनी है जो आपके महाराष्ट्र से हमारे माननीय मंत्री आते हैं श्री नितिन गडकरी जी, उनका सोच, और यहाँ पे कंपनीज़ हैं 3-4 कंपनीज पूना में ही हैं जो UHPC बना रही हैं M150 ग्रेड ऑफ कंक्रीट। बिना सरिया के हम ब्रिज बनाने लग गए। हम ऐसी ऐसी टेक्नोलॉजीज़ कर रहे हैं जो दुनिया हमें देख रही है कैसे कर रहे हो। अभी हमने परसों इंजीनियर्स डे मनाया दिल्ली में, तो हमारा वहाँ पे 300 लोग थे। वहाँ पे BIS के डायरेक्टर थे, NCCBM के डायरेक्टर थे, काफ़ी सीनियर लोग थे, IIT के प्रोफेसर्स थे। तो वहाँ पे 3D प्रिंटेड हाउसेस के बारे में एक प्रेजेंटेशन हुआ। तो आप सोच सकते हैं कि हम पूरा घर ही प्रिंट से बना देंगे। ये इंजीनियर्स की ताकत है। मैं चाहता हूँ आप अपने लिए एक बार फिर से तालियां बजाएं। ऐसे हम प्रोग्राम करने का हमें फ़ायदा ये तब है जब हर इंजीनियर अपने आप में एक प्राइड महसूस करे अपने काम को लेके, अपने कार्य क्षेत्र को लेके। अगर जब तक हम अपने आप में प्राइड नहीं होंगे, जितनी बातें यहाँ पे अभी बहुत मेरे से पहले वक्ता बोल के गए कि हमारे सैलरीज कम है, डिग्निटी कम है, ये सारा इस सब का कारण ये है कि हमारे में खुद कॉन्फिडेंस कम है। हम अपने कार्य क्षेत्र को पहचान नहीं रहे। हम जो कर रहे हैं उस योगदान को नहीं पहचान रहे। हम 9 to 5, 9 to 9 वाला जॉब ही देख रहे हैं अपना। ये जो आप कार्य कर रहे हैं, सिविल इंजीनियर हो या कोई भी इंजीनियर हो, ये भारत जितनी बात हो रही है डेवलपमेंट की, आपने देखा होगा हर पॉलिटिकल पार्टी आएगी बोलेगी विकास करेंगे, विकास करेंगे। विकास कैसे पैदा होगा? जब आप रात को नाइट शिफ्ट लगा के सड़कों पे बिना खाने पीने के रहेंगे, तब विकास पैदा होगा ना जी। ये विकास पैदा हो आप लोग कर रहे हैं। तो आप भारत का निर्माण कर रहे हैं, आप भारत भाग्य निर्माता हैं। तो यही हमारा अगर हम इन सब इवेंट्स को देखें, अगर ये इवेंट्स का फ़ायदा तब है जब हम अपने आप में अपने प्रोफेशन को लेके एक प्राइड महसूस करें। तो मेरा यही इतना सा ही कहना था जी। हाँ, थैंक यू आप सबको मेरे को यहाँ पे अपने दर्शन करने का मौका दिया। थैंक यू जी। थैंक यू सो मच सर। बहुत ही आपने जो सब न्यूज़ दिल्ली से लाई है, सब दिल्ली से ही, मतलब जो जो उन्होंने कहा, एक बार आज के दिन का जो महत्व है, इम्पोर्टेंट है, सर ने बताया है। एक बार ज़ोरदार तालियां उनके लिए। और उन्होंने कहा कि खुद का कॉन्फिडेंस कम मत करो। ओके, तो जब भी आपको ऐसे लगता है कि मेरा कॉन्फिडेंस कम हुआ है, सिर्फ मुट्ठी ऐसी बंद करनी है और मैं जो शेर बोल रहा हूँ अभी, वो शेर आपको दोहराना है। ओके, अगर पहले शेर सुनो। जानता हूँ मंजिल कहाँ है, जानता हूँ मंजिल कहाँ है, अभी तो सफ़र का इरादा किया है। जानता हूँ मंजिल कहाँ है, अभी तो सफ़र का इरादा किया है। ना हारूंगा जिंदगी में कभी, ये मैंने औरों से नहीं, आपने आपसे वादा किया है, आपने आपसे वादा किया है। और बहुत सारे, मतलब सिविल इंजीनियर्स नहीं, बहुत सारे इंजीनियर्स कहते हैं कि भारत का निर्माण हम करते हैं, लेकिन जब भी ऊपर से हम स्काई से भारत देखते हैं तो वो भारत दिखता है जो सिविल इंजीनियर्स बनाता है। ओके, और इसीलिए ये भारत में बहुत ज़्यादा कस्टमर्स है, इसलिए बाहर की कंपनियां इंडिया में आती हैं। हमारा ये भाग्य है कि हम भारत माता के ही सुपुत्र हैं, जहाँ पर 130 करोड़ ग्राहक हमें अपने आप मिल जाते हैं। और इसीलिए हम सभी में ये प्राउड होना चाहिए कि हम भारतवासी हैं, भारतीय है। और इसीलिए जिनके जिनके दिन में अब भारतीय होने का अभिमान है, हाथ ऊपर करके बोले भारत माते की, भारत माते की। थैंक यू सो मच। और इसके बाद मैं हमारे सीनियर्स सम्माननीय श्री दिनेश विश्वकर्मा जी को निमंत्रण करता हूं, आपका मनोगत व्यक्त करें। एक बार जोरदार 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 तालियों की गूंज में उनका स्वागत करते हैं।